आता आम्ही सकाळी सरपंच इकडे या. सकाळी या ठिकाणी आलो. यांची तक्रार आली, कोणतरी दुश्मन आहे यांच्या मागं. या दुश्मनाने हा कार्यक्रम केलेला आहे. तणनाशक मारून शेतकरी कसा वंचित होईल, याचं कसं याला अन्न पुरवठा होणार नाही. या पद्धतीने हे रोप जर लावलं तर आम्हाला हे शेती आम्हाला भात खाता येते. पण आता ही जर नुकसान झाली तर अख्खं वर्ष वाया जाते आणि याच्यावर आमचं उपजीविका करावं लागते. ज्ञानेश्वर चकवे असतील यांचं रोप आणि त्यांचे चिरंजीव एकनाथ ज्ञानेश्वर चकवे, त्याचप्रमाणे बळीराम गणपत चकवे असतील, बापू नामदेव चकवे असतील, आमच्या गावचे सरपंच. आणि आम्ही ह्या ठिकाणी आलो असताना ही पाहणी केली. अक्षरशः अख्खं जळालेलं आहे, पाऊल वाटलेलं आहे आणि याच्यात तणनाशक फवारले गेले. अशी कोणावर वेळ येऊ नाही. आत्तापर्यंत असं कधी घडलं नाही. आणि शेतकरी सगळ्या जगाचा पोशिंदा असताना असं जर वेळ आली त्याला अन्न खायला काही राहणार नाही. आत्ता लई गहन प्रश्न आहे. हे रोप लावल्यानंतर एका दाण्याचं 100 दाणं तयार होतात. पण आता त्याने करायचं काय, अशी परिस्थिती, त्याला रोपाचा विषय मोठा गहन झालेला आहे. ही समस्या ग्रामपंचायततर्फे कृषी अधिकाऱ्यांना कळवण्यात यावी अशी मी नम्र विनंती करतो. आणि ह्या ठिकाणी याचा निर्णय व्हायलाच पाहिजे अशी मी ग्वाही देतो. आणि ही रोपाची पाहणी करा. हे अख्खं पिवळं पडलेलं आहे, पायी वटलेलं आहे, तणनाशक मारलेलं आहे. याच्यावर मिरा एकरची फवारणी केल्या गेलेली आहे. सरपंच या ठिकाणी बोलतील. याचा योग्य निर्णय लागायला पाहिजे. कृषी अधिकाऱ्यांनी याचा पंचनामा केला पाहिजे. सरपंच तुम्ही काय करणार याच्याबद्दल सांगा तुम्ही आता काय. आजच आता थोड्याच टायमात कृषी अधिकारी लगेच फोन करून कृषी अधिकाऱ्याला बोलून घेऊ. त्या रोपाची त्याला पाणी करायला लावू आणि पंचनामा करायला सांगू. काय तर मोबदला त्याला कृषीवाल्यांना द्यायला सांगू. एवढी त्यांना ग्वाही देतो.